श्री स्वामी समर्थ. मांसाहार का करू नये याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण. मांसाहार केल्याने प्रोटीन्स मिळतात अशी अनेक लोकांची कन्सेप्ट झाली आहे. शरीर ताकदवान होते असेही बरेच लोक बोलतात. पण सांगायचं म्हणजे मनुष्याच्या शरीरात मोठी आतडे असतात. मोठी आतडे मांसाहार जेवण लवकर पचवू शकत नाहीत. प्राण्यांचा मांस खाल्ल्याने प्राण्यामधील आजार स्वतः मनुष्य आपल्या शरीरात निर्माण करत असतो. मांसाहारमध्ये फक्त प्रोटीन्स असतात, पण शाकाहार जेवणात फायबर, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम अशा अनेक गोष्टी असतात. शाकाहारी जेवण पचवण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागतो, तर मांसाहारी जेवण पचण्यास 72 तास लागतात. अध्यात्मात सुद्धा सांगितले आहे की प्राण्यांची हत्या करून तो जीव खाणे ईश्वराला सुद्धा मान्य नाही. हो, हे अगदी बरोबर आहे, कारण कोणत्याही जीवाला मारून ते खाणे मनुष्याचे कार्य नसून राक्षसाचे कार्य म्हणावे लागेल. प्राण्यांच्या मनातील वेदना, मरणाची भीती, क्रूरता, जगण्याची तडफड या सगळ्या गोष्टीचे व्हायब्रेट न कळत मांसाहार करून मनुष्य आपल्या शरीरात या सर्व गोष्टींचा प्रवेश करत असतो आणि मांसाहार केलेल्या प्राण्यारूपी क्रूर, भित्रा, तडफडणारा, वेदनाहीन प्राणी मनुष्य बनत असतो. हे अगदी सत्य आहे. शेवटी काय, ज्या प्राण्याला मनुष्य मारून मांसाहार करतो तोच प्राणी चारा, गवत असे शाकाहारी खातो. थोडक्यात काय तर अध्यात्म आणि विज्ञान हेच सांगते की मांसाहार हा शरीरासाठी योग्य नाही. मांसाहार करून क्रूर बनू नका. शाकाहारी व्हा, आयुष्य निरोगी करा, भावनावादी व्हा. धन्यवाद.